बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल, की आंदोलन इतकं तीव्र होऊन सुद्धा सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही? त्याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत. सोनम वांगचुक हे अँटी नॅशनल्स आहेत. कारण लेह लडाखमध्ये बी-जे-पीला विकास करायचा आहे. मोठमोठे पूल बांधायचे आहेत, रोड बांधायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चायनाच्या बॉर्डरवर आर्मीसाठी बेसिस बनवायचे आहेत. पण सोनम वांगचुक यांचं म्हणणं असं, की झाडं तोडून आम्हाला विकास करायचा नाही. लडाख हे सध्या केंद्रशासित प्रदेश आहे. त्याला संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा आणि संविधानाच्या 6व्या अनुच्छेदात टाकावे, जेणेकरून पर्यावरणावर होणारे घाव हे थांबतील, अशी सोनम सरांची मागणी होती. पण बी-जे-पी ते काही ऐकत नाही. मागच्या वेळीसुद्धा त्यांना जेलमध्ये टाकले होते आणि यावेळीसुद्धा ते तसंच करू पाहत आहेत. धर्मेंद्र प्रधान ही बी-जे-पीसाठी इतकी महत्त्वाची व्यक्ती आहे की जर प्रधानांचा राजीनामा घेतला तर बी-जे-पीच्या हातून एक संपूर्ण राज्य जाईल, ते म्हणजे ओडिसा. नवीन पटनायक यांची 24 वर्षापासून इथे सत्ता होती. राज्यामध्ये त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर देशद्रोही किंवा राजद्रोही केल्यासारखं असे. पटनायकांच्या कारकिर्दीमध्ये बी-जे-पी सुद्धा उघडपणे त्यांच्या विरोधामध्ये बोलू शकत नव्हती. मोदींनी तिथे कधीच सभा घेतली नव्हती. त्यांना माहिती होतं की नवीन पटनायक यांच्या विरोधात केलं तर आहे ती सत्तासुद्धा हातून जाईल. म्हणून बी-जे-पीने त्यांचे खास असणारे आय-ए-एस व्ही. के. पांडियन यांना टार्गेट केले आणि जेव्हा नवीन पटनायक आजारी पडले तेव्हा हॉस्पिटलमध्ये पटनायक असताना अमित शहा व बी-जे-पीने कॅम्पेन चालवले. आता एक तज्ज्ञ बाबू ओडिसामध्ये राज्य करणार का? आणि त्याच्या आधारावर बी-जे-पी पहिल्यांदा ओडिसामध्ये सत्तेवर आले. त्या काळामध्ये बी-जे-पी सत्तेवर येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचं स्ट्रॉंग नेटवर्किंग. धर्मेंद्र प्रधान हे नवीन पटनायकासारखे जड जाऊ नये यासाठी माझे या आदिवासी व्यक्तीला ओडिसाचे सीएम केले आणि धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री केले. जर बी-जे-पीने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असता तर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले असते तर बी-जे-पीच्या हातून एक अख्खं राज्य गेलं असतं आणि सी-जे-पीचा विजय झाला असता.